माजी सैनिकासाठी सोशली म्हणा किंवा मग राजकीय दृष्ट्या म्हणा एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची आम्ही चेष्टा करत आहोत. कारण आम्ही जोपर्यंत चेष्टेत आहोत तोपर्यंत आम्ही पुढाकार किंवा आमचे लोक समोर जातील नाही. कारण सुरुवात कुठून तरी व्हायला हवी आणि सुरुवात व्हावी ह्याच उद्देशाने आम्ही ऑल इंडिया पॅरामिलिटरी फोर्स एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशन हे संघटन रजिस्टर केलेलं आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आमच्या लोकांना पण कुठेतरी ग्रामपंचायत किंवा सोसायट्या म्हणा किंवा पंचायत समित्या म्हणा जिल्हा परिषद म्हणा, जसं मी स्वतः विधानसभा राणेगाव लढवली, असंच कुठेतरी माजी सैनिकांचे एक इमानदार नेतृत्व समाजाला मिळावं या उद्देशानं राजकीय पुढाकार पण आम्हाला मिळावा. आम्ही सतत महाविकास आघाडीच्या सोबत कांद्याला प्रचार केला आतापर्यंत. कारण मी निवृत्त झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचे इलेक्शन झालेलं नाही. सर्वप्रथम माझं लोकसभा निवडणुकीचे जे प्रचार होता तो भारत जोडोच्या माध्यमातून म्हणा मी माननीय उत्तमरावजी भंडारे यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रचाराला रात्रदिवस लगभग 4 महिने स्वखर्चाने केले. तर असंच प्रत्येक माजी सैनिकांनी स्वतःसाठी न भांडता समाजासाठी देशासाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठेतरी पुढाकार घ्यावा आणि आपलं कार्य सतत निरंतर प्रयत्नशील ठेवावं, जेणेकरून तुमचं वैयक्तिक नाव न होता एक माजी सैनिक म्हणून समाजात सर्वांचं नाव होतं. मी जीवनपुळे आहे, मी जीवनपुळेच म्हणून थोडं समोर जाणार आहे. जीवनपुळे माजी सैनिक लागणार, त्याच्यामागे एकटं नाव शिकवून कधीच जाणार नाही. जर माजी सैनिक माझ्या मागे लागला म्हणजे माझ्यासोबत जे सर्व आहे हे पण त्याच्यात सामील आहे. यांचं पण योगदान तेवढंच आहे जेवढं जीवनपुळेच आहे. तर आमचं असं म्हणणं होतं का आमच्यासाठी कुठंतरी एक विशिष्ट स्थळ यवतमाळ जिल्ह्यात, जेणेकरून पूर्ण तालुक्याचे आणि आपले 16 तालुके यवतमाळ जिल्ह्यात, तर 16 तालुक्याचे लोक जर एक प्लेसवर जसं आज आम्ही कार्यक्रम घेतला अशा कार्यक्रमात जर उपस्थित झाला तर आम्ही सोशली पण काम करू, राजकीय पण काम करू आणि आम्ही त्याच पक्षाचा किंवा त्याच संघटनेचा आम्ही समर्थन करू जे आम्ही संवैधानिक तऱ्हेनं चालतो, जे जनतेच्या हितासाठी कार्य करतात. राजकीय पक्ष तर सर्वच जनतेच्या हितासाठी कार्य करते, असं कोणीच नाही की इकडे करत नाही. हे सब विचारांचं हे असते, पण काही लोकांना पटत असते का बा हा पक्ष चांगला तो चांगला नाही. तेव्हा आमच्या पण दोन काही लोक आमचे महायुतीचे पण समर्थक आहेत आणि आम्ही काही महाविकास आघाडीचे पण समर्थक आहोत. तर आमचं म्हणणं महाविकास आघाडी किंवा महायुती असं नसून आमचं भारत देशासाठी माजी सैनिकांकडून काहीतरी करता आलं पाहिजे या उद्देशानं आम्ही हा ऑल इंडिया पॅरामिलिटरी फोर्स एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. आणि सोशल संघटना सोशलच राहील, इथं कुठं राजकीय होणार नाही. जे राजकीय असतील ते वैयक्तिक असतील आणि त्यांच्यासाठी कुठल्या तरी राजकीय पक्षांकडूनच आम्हाला मार्गदर्शक समर्थन मिळतील अशी अपेक्षेने आम्ही एक संघटन उभं करत आहोत. आणि देशाची जनता माजी सैनिकांची 100% नसतील तरी 70% नक्की आहे आणि ह्याच विश्वासानं आम्ही एक सोशल कार्य करत आहोत. या कार्यक्रमाला आपले उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपल्या वीरांगना यांचा सत्कार केला आणि कार्यक्रमाची आमच्या शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रकट करतो. आणि कार्यक्रमाच्या यानंतर सर्वांनी जेवण करून जायचं आहे. आम्ही पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पण आमच्या संघटनेच्या माध्यमातून जो कार्यक्रम उपस्थित केला त्याचं छोटेखाने म्हणा किंवा निमंत्रण एक जेवणाचा तुम्हाला आहे. वेळ असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या संघटनेच्या माध्यमातून जो जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा आस्वाद घ्यावा. आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या अनुमतीने इथे समाप्त झाल्याची मी घोषणा करतो. आणि साहेबांनी आमच्यासाठी जो मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे शब्दस्मरणाने खूप 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 मनापासून आभार मानतो.